सोमर्डीमध्ये एका व्यक्तीचा खून झाला आहे। सोमर्डी येथील रहिवासी जय पवार व संशयित आरोपी आस्टर मॅगझिन शिंदे, सचिन मॅगझिन शिंदे राहणार बोपखेल पुणे, कोकीन पवार विवेक पवार राहणार खडकी, श्रुती मोहल्ला शिरूर शिंदे याचा मुलगा, नाव पत्ता माहित नाही, अनुराग भोसले व एका अनोळखी इसमाने एका जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला। यानंतर जय पवार याच्यावर 19 रोजी खुनी हल्ला करण्यात आला। यानंतर उपचारादरम्यान जय पवार यांचा मृत्यू झाला। या संदर्भात जया पवार यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। संबंधित नातेवाईकांनी आरोपींना अटक करावी यासाठी मृतदेह थेट पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आले व मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका यावेळी घेण्यात आली। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर संबंधितांनी मृतदेह हा विल्हेवाट लावण्यासाठी ताब्यात घेतला। आळंदी ते पंढरपूर पालखी वारी सध्या सासवडमध्ये मुक्कामी येत असून या दरम्यान नातेवाईकांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये मृतदेह घेऊन बसल्यामुळे पोलिसांची दाणादाण उडाली। सासवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 19 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास सोमर्डी गावच्या हद्दीमध्ये आस्टर मॅगझिन शिंदे, सचिन मॅगझिन शिंदे राहणार बोपखेल, कोकीन पवार विवेक पवार पूर्ण नाव माहित नाही राहणार खडकी, श्रुती मोहल्ला शिंदे यांचा मुलगा, नाव पत्ता माहित नाही, अनुराग भोसले एक अनोळखी इसम या सर्वांनी त्याच्या हातात लोखंडी कोयते व तलवार घेऊन माझ्या राहते घरी येऊन एका जुन्या भांडणाच्या कारणावरून संबंधित केस माघारी घेण्याचे कारण सांगून आम्हाला शिवीगाळ व दमदाटी केली। माझे पती जय पवार यांचे दोन्ही पायांच्या नसा तोडून त्यांच्या डोक्यात दगड मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून निघून गेले आहेत। मारहाणीमधील गंभीर जखमावर ससून हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मयत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले। माझ्या नवऱ्याचे नाव जयतन सिंग पवार उर्फ सुरक्षा पवार बरं का। त्या दिवशी ते संध्याकाळच्या 6 वाजता आले। संध्याकाळच्या 6 वाजता रिक्षा आणि 2 व्हीलर त्यांनी रस्त्यावर लावली होती आणि आम्ही 3 जण ते घरातच होतो। आणि माझी पोरगी गॅस भरण्यासाठी रस्त्यावर गेली, तिथं उभी होती तर ते लोक तिकडून आले तर त्या पोरीला विचारलं माझ्या आधी की जय सुरक्षा कुठं राहिलाय, तर माझी पोरगी म्हणली इथं नाही राहिला, गावात राहिलाय। माझ्या पोरीने ओळखली होती तर पुढे गेली, थोडेसे त्या माणसाला विचारलं का सुरक्षा जय पवारचं घर कुठे, तर त्याने म्हणलं तेव्हा तिकडे ते पिवळं पाल। मग तिथून ती माणसं माझ्या पोरीच्या भावा कोयता घेऊन पळत आले। माझी पोरगी जीव आवरत घरी आली, पप्पा मम्मी कोण माझ्या भावा कोयता घेऊन लागली तर आम्ही बाहेर आलो। मी बाहेर आले आधी, माझ्या नंतर माझा नवरा आला। माझ्या नवऱ्याला त्यांनी घेरात घेतला 4-5 जणांनी आणि मी हात जोडून सांगते त्यांना तुमचं काय असेल ना तर तुम्ही फक्त तोंडाने बोला, तुमचं नाही काय असेल ना तुमची माणसं गोळा करा, आम्ही तुमची माणसं गोळा करतो। तरी मी ऐकलं नाही, त्यांनी सरळ कोयत्याने तलवारीने हाणलं माझ्या नवऱ्याला।